नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं। या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीतील वाक्यांचे प्रकार व त्याविषयी माहिती पाहणार आहोत। तर इंग्रजीमध्ये वाक्यांचे एकूण 4 प्रकार आहेत। नंबर 1 असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजेच विधानार्थी वाक्य, नंबर 2 इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य, नंबर 3 इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य व नंबर 4 एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजेच उद्गारार्थी वाक्य। चला तर मग या वाक्यांच्या प्रकारांविषयी सविस्तर माहिती घेऊयात। तर पहा, टाइप ऑफ सेंटेन्सेस म्हणजेच वाक्यांचे प्रकार। नंबर 1 आहे असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजेच विधानार्थी वाक्य। पहा, याची रचना असते सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंटरी आणि शेवटी पूर्णविराम। सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स प्लस फुल स्टॉप। पहा, फॉर एक्झाम्पल, आय मीट हिम यस्टरडे, मी त्याला काल भेटले किंवा मी त्याला काल भेटलो। या वाक्यामध्ये आय हे कर्त्याचे म्हणजे सब्जेक्टचे कार्य करतो, मीट हे वर्ब टू आहे, क्रियापदाचे दुसरे रूप आहे, हिम हे ऑब्जेक्ट आहे आणि यस्टरडे हे आपल्याला कॉम्प्लिमेंटरी म्हणता येईल आणि शेवटी पूर्णविराम। तर अशा प्रकारे असर्टिव्ह सेंटेन्सची रचना व वाक्य असतात। याची आणखी काही उदाहरणे पाहूयात। पहा, फॉर एक्झाम्पल, आय ॲम रीडिंग अ बुक, मी पुस्तक वाचत आहे। या वाक्यामध्ये आय आहे सब्जेक्ट, ॲम आहे हेल्पिंग वर्ब, रीडिंग आहे V4 म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप आहे आणि अ बुक आहे ऑब्जेक्ट। त्याचप्रमाणे डॉग्स बार्क, कुत्रे भुंकतात। या वाक्यामध्ये डॉग्स आहे सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि बार्क आहे V1 क्रियापदाचे पहिले रूप। त्यानंतर आय डोंट लाय, मी खोटे बोलत नाही। टीचर टॉट अस इंग्लिश, शिक्षकांनी आम्हाला इंग्रजी शिकवली। द सन रायझेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो। अशा प्रकारच्या वाक्यांची रचना ते असतात असर्टिव्ह सेंटेन्स। असर्टिव्ह सेंटेन्सचे 2 प्रकार पडतात, त्यामध्ये आहे अफर्मेटिव्ह असर्टिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारार्थी विधानार्थी वाक्य। फॉर एक्झाम्पल, आय डोंट लाय, आय डोंट रीड, मी वाचत नाही, आय डोंट गो टू स्कूल, मी शाळेला जात नाही। अशा प्रकारची वाक्य। नेक्स्ट, नंबर 2 इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य। पहा, याचं स्ट्रक्चर आहे, 2 प्रकारचे असतात हे वाक्य, एक असतात WH वर्ड आणि एक असतात व्हर्बल क्वेश्चन। WH वर्डने सुरू होणारी आणि हेल्पिंग वर्बने सुरू होणारी अशी 2 प्रकारची इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असतात। तर पहिल्यांदा WH क्वेश्चनचं स्ट्रक्चर कसं असतं पहा, वाक्याच्या सुरुवातीला WH वर्ड घेतलं जातं, त्यानंतर हेल्पिंग वर्ब, देन सब्जेक्ट, त्याच्यानंतर मेन वर्ब किंवा वर्ब, त्यानंतर ऑब्जेक्ट व शेवटी क्वेश्चन मार्क दिला जातो। फॉर एक्झाम्पल, व्हेन आर यू गोईंग नाऊ, तू कुठे जात आहेस। देन व्हर्बल क्वेश्चन, व्हर्बल क्वेश्चनच्या वाक्याची किंवा प्रश्नाची सुरुवात हेल्पिंग वर्बने होत असते। तर याचं स्ट्रक्चर आहे पहा, हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब 3 किंवा मेन वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क। फॉर एक्झाम्पल, इज ही प्लेइंग ऑन द ग्राउंड, म्हणजेच तो ग्राउंडवरती खेळत आहे का। याची आणखी काही उदाहरणे पाहूयात। पहा, व्हॉट डू यू डू, तू काय करत आहेस। हु इज किकिंग हिम, त्याला कोण लात मारत आहे। व्हेन डिड शी मीट मी, ती केव्हा मला भेटली। आर यू रेडी, तू तयार आहेस का। हॅव यू कम्प्लीटेड युअर वर्क, तू तुझे काम पूर्ण केलेस का। कॅन आय हेल्प यू, मी तुला मदत करू शकते का। अशा प्रकारची वाक्य ही इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सची असतात। इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स ही 2 प्रकारची असतात, एक WH वर्डने सुरू होणारी आणि दुसरी म्हणजे हेल्पिंग वर्बने सुरू होणारी, त्यालाच आपण व्हर्बल क्वेश्चन्स असे म्हणत असतो। नंबर 3 आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य। या वाक्याची स्ट्रक्चर म्हणजेच रचना आहे पहा, मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंटरी प्लस फुल स्टॉप। आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाने होत असते। आज्ञार्थी वाक्य ही 2 प्रकारची असतात,
होकारार्थी आणि नकारार्थी दोन्ही प्रकारचे असतात. होकारार्थी वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाने होते, तर निगेटिव्ह वाक्याची सुरुवात डोंटने होत असते. पहा, फॉर एक्झाम्पल ओपन द डोअर हे आहे होकारार्थी आज्ञार्थी वाक्य. त्यानंतर नकारार्थी म्हणजेच निगेटिव्हची रचना आहे डोंट प्लस मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंटरी प्लस फुल स्टॉप. फॉर एक्झाम्पल डोंट ओपन द डोअर म्हणजे दरवाजा उघडू नकोस. याची आणखी काही उदाहरणं पाहूयात. पहा, इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. फॉर एक्झाम्पल गिव मी अ ग्लास ऑफ वॉटर, मला एक ग्लास पाणी दे. डू युअर वर्क, तुझे काम कर. डोंट प्ले इन सॉईल, मातीत खेळू नकोस. डोंट स्पेंड मोर मनी, जास्ती पैसे खर्च करू नकोस. अशा प्रकारच्या वाक्यांची रचना असते इम्परेटिव्ह सेंटेन्सची. नंबर 4 आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजेच उद्गारवाचक वाक्य किंवा उद्गारार्थी वाक्य. हे पण वाक्य दोन प्रकारचे असतात, एक तर वॉटने सुरू होणारी आणि दुसरी हाऊने सुरू होणारी. पहा, वॉटने सुरू होणाऱ्या वाक्याचं स्ट्रक्चर वॉट प्लस अ किंवा ॲन हे आर्टिकल प्लस नाऊन प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब आणि शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क. फॉर एक्झाम्पल वॉट अ स्टुपिड बॉय ही इज, तो किती मूर्ख मुलगा आहे. देन हाऊने सुरू होणाऱ्या वाक्याचं स्ट्रक्चर पहा. हाऊच्या नंतर अ किंवा ॲन येत नाही, आर्टिकल वॉटने सुरू होणाऱ्या वाक्यामध्ये यूज केलेलं असतं. हाऊच्या नंतर येतं ॲडजेक्टिव्ह किंवा नाऊन प्लस सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस एक्सक्लेमेटरी मार्क. फॉर एक्झाम्पल हाऊ ब्युटिफुल फ्लावर इट इज, किती सुंदर फूल आहे ते. पहा, हाऊ लकी ॲम आय, मी किती सुदैवी आहे. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक शॉट इट वॉज, हाऊ ब्युटिफुल गर्ल शी इज. व्हॉट ॲन अगली बॉय ही इज. अशा प्रकारे रचना असते एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज इंग्रजीतील 4 वाक्यांचे प्रकार, त्यांची रचना व त्यांची उदाहरणे पाहिलीत. नक्कीच ती तुम्हाला समजली असणार आहेत, आवडली असणार आहेत.